लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेत आपण आता जबरदस्त असा धमाकेदार ट्विस्ट पाहणार आहोत. सोहमचा वाढदिवस जवळ आलेला असतो आणि सोहमच्या वाढदिवसाला खूप मोठा तमाशा होणार असतो. तर सरोजिनी आणि नैना एकत्र येऊन कलाविरोधात मोठं षडयंत्र रचणार असतात. परंतु अद्वैत हा कलाच्या पाठीशी ठामपणे कसा उभा राहतो हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. या मालिकेत दिनकरची तब्येत खूप खराब असते, त्यामुळे कलाही तिच्या माहेरी जाते आणि थोड्या दिवसांनी परत येते. तेव्हा रोहिणी कलाला बघून टोमणं मारत असते. सरोजिनी वहिनीचं तर काय आता तोंडच पडणार, कला आली आहे ना परत. रोहिणी म्हणते, अरे अद्वैत, काय तुझ्या आईला तू किती नाराज करत असतोस आणि आज तू कलाला परत घेऊन आलास, त्यामुळे तुझ्या आईला तर पूर्णपणे नाराज केलं आहेस. रोहिणी म्हणते, बरोबर आहे ना वहिनी. सरोजिनी म्हणते, रोहिणी तू अगदी चुकीचं बोलत आहेस. बरं झालं कला परत आली आहे. सरोजिनी चक्क कलाच्या बाजूने बोलते हे पाहून सगळ्यांना धक्काच बसतो. परंतु सरोजिनीचं या पाठीमागे मोठं कारस्थान ठरवलेलं असतं. इतक्यात प्रदीप म्हणतो, आपल्या घरात 2 चांगल्या गोष्टी घडल्या आहेत. सोहमचा वाढदिवस जवळ आला आहे आणि दुसरं म्हणजे कलाही परत आली आहे. सोहमचा वाढदिवस आपण आता धूमधडाक्यात जबरदस्त असा साजरी करायचा. तर इकडे रोहिणीच्या मनात विचार चालू असतो, सरोजिनीने आज मला तोंडावर का पाडलं आणि ती कलाच्या बाजूने का बोलत आहे हे काय समजतच नाही. त्यानंतर कलाही तिच्या रूममध्ये जात असते. लगेच अद्वैत तिच्याजवळ जातो आणि म्हणतो, कला कुठे चालली आहेस? आपली रूम इकडे आहे ना. कला म्हणते, आपल्या दोघांमध्ये कुठलंच नातं नाही आहे, तर मी का तुझ्या रूममध्ये राहू? अद्वैत म्हणतो, कला आता हे घर तुझंच आहे आणि ही रूमसुद्धा तुझीच आहे. तू आता माझ्या रूममध्ये बिनधास्तपणे राहू शकतेस. असं म्हणून अद्वैत निघून जातो. तर इकडे प्रदीपची पहिली बायको गायत्री, हिचं ॲक्सिडेंट होतं आणि गायत्रीची मुलगी, तिला कोणीच नसतं म्हणून प्रदीप तिला घरी घेऊन येतो. ती मुलगी कलाकडे जाऊन बोलते, कलाताई तुम्ही माझ्या रूममध्ये चला ना, मला तुमच्याकडून छान छान गोष्टी ऐकायच्या आहेत. आपण चॉकलेट पण खाऊ. कला म्हणते, हो हो आणि ती मुलगी आनंदाने उड्या मारत मारत निघून जाते. तर इकडे सरोजिनी आपल्या रूममध्ये जात असते. नैना सरोजिनीला हाक मारून बोलावते आणि म्हणते, आज तुम्ही कलाची बाजू कशी काय घेतली? माझा तर विश्वासच बसत नाही. कारण तुम्ही आता वागलात हे पाहून मला धक्काच बसला आहे. तुम्ही जरा मला समजावून सांगता का नक्की काय चाललं आहे तुमचं? तेव्हा सरोजिनी म्हणते, पहिला तू आवाज खाली करून माझ्याशी नीट बोल हा. मी सरोजिनी चांदेकर आहे. आवाज वर करून बोलायला मला रोहिणी समजलीस का? नैना म्हणते, मला तुम्ही नीट समजावून सांगा तुमचं काय चाललं आहे. सरोजिनी म्हणते, तू आता गप्प बस. मी हे का केलं, कशासाठी केलं प्रश्न विचारू नकोस. वेळ आल्यावर तुला नक्कीच समजेल. तू फक्त एवढंच पाहिलंस, मी कलाची बाजू घेतली. उद्या सोहमचा वाढदिवस साजरा करणार आणि तुझ्या आणि अद्वैतच्या बाबतीत खूप मोठा मी निर्णय घेणार आहे. तर इकडे प्रदीप अद्वैतला समजावत असतो की तू आता कलासोबत नीट बोल. तुमच्यामधले गैरसमज दूर करून तुम्ही एकत्र या. मला तुम्हा दोघांना एकत्र पाहायचं आहे. तर इकडे नैना आणि सरोजिनीची वार्ता चालू असते. नैना म्हणते, तुम्ही काय आता माझ्या आणि अद्वैतच्या नात्यात काही निर्णय घेणार आहात का? तर सरोजिनी म्हणते, हो नैना. तिथे नयनाला खूपच आनंद होतो आणि सरोजिनी बोलते, आता अति उतावळेपणा करू नकोस. आता फक्त आपण कलाची जीर होऊन तिचा बदला घ्यायचा आणि तिला या घरातून हाकलून लावायचं. सरोजिनी नयनाला म्हणते, कलाला तू आता नैना तिची लायकी दाखवून दे की तू तिच्यापेक्षा मोठी आहे आणि बुद्धी पण तुझी तिच्यापेक्षा मोठीच आहे. असं म्हणून सरोजिनी आणि नैना कलाविरोधात मोठा डाव रचत असतात. तर इकडे कला गायत्रीच्या मुलीच्या रूममध्ये आलेली असते आणि कला बघते तर काय, त्या मुलीने तर बेडवरती चॉकलेट पसरवून ठेवलेले असतात. कला म्हणते, बाळा आता आपण झोपायचं तरी कुठे? ती मुलगी म्हणते, तुम्ही आज पहिल्यांदा माझ्या रूममध्ये आला आहात ना, तर तुम्हाला आज मी झोपू देणार नाही. आज फक्त तुमच्याकडून मला खूप साऱ्या स्टोरी ऐकायच्या आहेत. त्यानंतर कला अद्वैतला सांगायला जाते की मी आज सिमरनच्या खोलीमध्ये झोपणार आहे. तेव्हा नैना अद्वैतच्या खोलीत येते आणि कलाला म्हणते, काय झालं कला, तू आज खूप विचारत आहेस काय? काय झालं कला? कला म्हणते, मला अद्वैतची रूम पूर्णपणे बदलून गेलेली दिसत आहे. तेव्हा नैना म्हणते, मीच रूम डिझाईन केली आहे, कारण यानंतर मला याच रूममध्ये यायचं आहे म्हणून मी सगळं टाकाटाक करून ठेवलं आहे. नैना म्हणते, कला तू माहेरी गेली होतीस ना, तेव्हा मी या रूममध्ये येऊन झोपायची. कला मनातच म्हणते, नैनाताई तू एवढी नीच कशी असू शकतेस आणि तुझी हिंमतच कशी झाली अद्वैतच्या रूममध्ये येण्याची?
कला नयनाला समजावत असते तेव्हा नयना म्हणते, तू तुझा आवाज वर करून बोलू नकोस, कारण तुझी लायकी नाही आहे माझ्यासोबत बोलायची. तू कुठे आणि मी कुठे? तेव्हा कला म्हणते, तुला काही आवडलं की लगेच दुसऱ्याकडून हिसकावून घ्यायची सवयच आहे आणि तू त्या गोष्टीच्या लायकीची पण नसतेस. आणि तुला हे पण माहीत असतं की आपण चुकीचं करतोय आणि ते चुकीचं असूनसुद्धा तू करतच असतेस. तू इतकी नीच आणि नालायक असशील असं मला वाटलं नव्हतं. तू तू आता अद्वैतची काळजी करण्याचं नाटक करतेस आहेस ना, ते दिसूनच येतंय. जर तू खरोखरच अद्वैतची पहिलीच काळजी घेतली असतीस ना, तर अद्वैत या परिस्थितीत नसता. सरळ सरळ दिसून येतंय अद्वैतला याचा किती त्रास होतोय. नयना म्हणते, तू त्या सिमरनच्या खोलीत गेली होतीस ना, मग आता इथे परत का आली आहेस? तेव्हा कला म्हणते, मी कुठेही येईन, तुला काय प्रॉब्लेम आहे का? असं म्हणून कला निघून जाते. तर दुसऱ्या दिवशी सोहमचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा करत असतात. इतक्यात सरोजिनी तिथे येते आणि म्हणते की मला तुमच्या सगळ्यांजवळ एक महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि ती म्हणते की अद्वैतचं पहिलं प्रेम हे नयनाच आहे आणि कला ही चुकीने त्याच्या आयुष्यात आली आहे. परंतु आता अद्वैतचं दुसरं लग्न करण्याची वेळ आली आहे आणि नयना त्याची बायको असणार आयुष्यभरासाठी. हे ऐकून चांदेकर कुटुंबाला धक्काच बसतो. हे ऐकून कला तिथून निघून जाते. कला तिच्या रूममध्ये जाऊन तिची बॅग भरायला घेते. तिच्या पाठीमागे अद्वैत पळत पळत जातो आणि कलाला म्हणतो की मी असं काहीही करणार नाही आहे. तर आता नयना आणि अद्वैतचं लग्न होणार की नाही हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया.